Sincere Christian greetings to all dear fellow servants of the Lord, fellow elders and fellow believers in the name of our Lord and our Savior, Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति थोर आणि मोलवान नावामध्ये सर्व प्रिय बंधुजनांना प्रेमाचा सलाम. आजचा दिवस एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर सगळ्यांच्या दिसत आहे. शेवटचा दिवस म्हटलं की घराची ओढ लागते आणि पटकन हे सगळं कसं संपून आपण ह्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी जाऊ हे आपल्या प्रत्येकाच्या मनात चाललेलं आहे. आणि म्हणून मला दिलेल्या ह्या तिसऱ्या सत्रामध्ये जात असताना मी आपल्या सर्वांचे लक्ष नेहम्याचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्यातील वचन 3, 4 आणि 5 याकडे वेधू इच्छितो. May I draw your attention to the book of Nehemiah, chapter 1, to read verse 3, 4 and 5. Nehemiah chapter 1, verse 3. Nehemiah पहिला अध्याय आणि तिसरे वचन. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकली आहे. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस. वाचलेलं वचन प्रभू आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचं करून देव. लीडर, द मॅन ऑफ गॉड, पुढारी जो देवाचा मनुष्य. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असा मनुष्य की ज्याच्या ठाई ख्रिस्ताचे मन आहे. अ मॅन इन होम द माइंड ऑफ क्राइस्ट इज. दुसऱ्या सत्रात आपण पाहिलं ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे. मॅन इन होम द स्पिरिट ऑफ गॉड इज. आता तिसऱ्या सत्रामध्ये ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे. मॅन इन होम द झील फॉर द हाऊस ऑफ गॉड इज. इससे पहले कि इस दुनिया से मैं चला जाऊं, हे तर तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे. म्हणून या मिस्त्रासाठी परिश्रम करण्याच्या ऐवजी या प्रभूच्या घरासाठी परिश्रम करणं हे कधी व्यर्थ जाणार नाही. मिस्त्रासाठी कितीही काही केलं जगासाठी, ते शेवटी आपल्याला मात्र पेटी देणार आहे. परंतु प्रभूसाठी, प्रभूच्या घरासाठी, प्रभूच्या नावासाठी, प्रभूच्या कामासाठी जर खरोखर आपल्या जीवनातून काही प्रभूने करून घेतलं, त्याचं प्रतिफळ फार मोठं आहे आणि ते अनंत काळाकरिता आहे. त्याचं प्रतिफळ म्हणताच पेटी नव्हे, त्याचं प्रतिफळ मुकुट म्हटलेलं आहे. आणि ते खरं काय असणार आहे आपण तिथे गेल्यावरच आपल्याला कळणार आहे. माय डिअर फेलो ब्रदर्स, if at all you and I need to be in the service of the Lord, carrying out the greater responsibilities that the Lord has entrusted upon you and me, counted us faithful, installed us. As man of God, Apostle Paul says, he who hath called is faithful, no doubt in that. But he who calls us also enables us. देवाचा माणूस असं म्हणतो की ज्याने आपल्याला बोलवलं तो तर महान थोर परमेश्वर आहे,
परंतु जो आपल्याला बोलवतो तो आपल्याला त्याचं कार्य आपल्या जीवनातून करून घेण्याकरिता घडवतो. आणि म्हणून एका मातीप्रमाणे कुंभाराच्या हातात आपण जर आपलं जीवन सोपवून दिलं, आपण आज एकच प्रार्थना देवाजवळ करूया. हे देवा, या तुझ्या दासासारखं तुझ्या बाबतीतील सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला स्वस्थ बसू देऊ नकोस, मला चैन पडू देऊ नकोस. माझे डोळे तू नेहमी चिपचिपलेले ठेव, माझ्या अंतःकरणात तू ओझं ठेव आणि तुझ्या घराच्या आवेशाने तू मला ग्रासून टाक. ही तिसरी आणि अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण जोपर्यंत या घराची ओढ, या घराची आस्था, या घराबद्दलचा आवेश आपल्याला खऱ्या रीतीने ग्रासून टाकत नाही, तोपर्यंत आपण या दासासारखं किंवा कोणत्याही दासाच्या बाबतीत वाचून पहा, त्या प्रभूची सेवा जशी हवी तशी आपण करू शकणार नाही. पुढे जाण्याबद्दल प्रभूला एवढंच म्हणूया, मनातून प्रार्थना करूया. हे देवा, मला ख्रिस्ताचं मन दे, ख्रिस्तासारखं मन दे. हे देवा, माझ्या ठाई तुझा आत्मा दिसून येऊ दे, त्याची साक्ष इतरांना दे. हे देवा, माझ्या ठाई तुझा आवेश खरोखर भरून टाक. हे आपण वाचलं आणि अनेक वेळा वाचतो, परंतु वाचल्यानंतर जेव्हा त्याचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणतो, तर ही परिस्थिती किती विचित्र आणि भयानक अशी होती. आणि ऐकलेल्या ह्या वार्तेनुसार हसणारा नव्हे, टिंगल करणारा नव्हे, चेष्टा करणारा नव्हे, त्यामधून माझी सुटका झाली, मी तर सुरक्षित आहे, तिकडे काय व्हायचं ते होऊ द्या, असं बोलणारा नव्हे. जेव्हा मी यरुशलेमच्या बाबतीत ऐकलं, देवाच्या लोकांच्या बाबतीत ऐकलं आणि त्यांची होत असलेली अप्रतिष्ठा आणि मानहानी आणि देवाच्या नगराच्या संदर्भामध्ये, देवाच्या घराच्या बाबतीतील गोष्टी ऐकल्यानंतर मला रडू कोसळले. We really need men of God who are of a contrite spirit and a broken heart to carry out the ministry which the Lord has given to us. आपल्याला आज भग्न आणि अनुतप्त हृदय असलेले देवाचे माणसांची देवाला गरज आहे. कारण शास्त्रातच म्हटलं आहे, भग्न आणि अनुतप्त हृदय तो कधी तुच्छ मानत नाही, त्यांचा तो आदर करतो. म्हणून हे देवाचे दास ज्यांच्याकडनं प्रभूने आपली सेवा करून घेतली, मी शब्द माझे लक्षपूर्वक ऐका. मी हे नाही म्हटलं की हे प्रभूची सेवा करत होते, मी हे म्हटलं की प्रभूने त्याची सेवा यांच्याकडनं करून घेतली. It is one thing that you and I do something for the Lord, and that's good, keep doing, because that's also not easy. But it is just the other, to let the Lord do something through your life and my life. That is the ministry for which the Lord has called us. मी करणं करावं, चांगलं आहे. तसं पाहिलं तर आपल्यापेक्षा भारी भारी करणारे लोक आजूबाजूला आहेत, परंतु आपण या ख्रिस्ती सेवेमध्ये आपण करत नाही, तर देव आपल्याकडनं करून घेतो. मग तो कोणाकडनं करून घेतो? असा कोण मनुष्य की ज्याच्या जीवनातून देवाला जशी हवी तशी सेवा घडावी? हे पुस्तक आपल्या समोर आहे आणि या पुस्तकातील एक एक अध्याय वाचताना, एक एक घडामोडी पाहताना आपल्याला हे रडू कोसळल्याशिवाय राहणार नाही. साधारण नव्हतं, सोपं नव्हतं, खूप खच पडलेला होता. विरोध आतून होता, विरोध बाहेरून होता. तो तेव्हा होता, तो आजही आहे. खच खूप पडलेला आहे. विरोध आतून आहे, विरोध बाहेरून आहे. माझ्या भावांनो, कधी निराश होऊ नका. नेहम्याचा देव आपला देव आहे. बस नेहम्यासारखं देवाच्या घराचा आवेश प्रभू तुमच्या माझ्या मनात देव, एवढीच आपली देवाजवळ प्रार्थना असू द्या. आणि हे सांगत असताना हा प्रेषित पौल जेव्हा आपल्या लोकांच्या बाबतीत सांगतो, त्याचा एक आपल्याला त्यातील एक
असं दर्शन देतो की त्यामुळे कदाचित ह्या आवेशामध्ये अडथळा येऊ शकेल. If you turn to Romans chapter 10 and read verse 2 and 3, we find Apostle Paul talks about his people, actually is concerned about their salvation, but in that statement he provides before us things that can become an obstacle in our zeal for God. त्यांच्या बाबतीत सांगत असताना त्यांचा आवेश आणि त्यांची आस्था, रोमकरास पत्र 10 अध्याय 2 वचन, मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयीची आस्था आहे, आवेश आहे. त्याच्यानंतरचा शब्द फार भयंकर आहे, कारण खरं पाहता तो असा शब्द आहे की त्या शब्दाच्या अगोदर जे काही बोललं जातं ते खोडलं जातं, आणि त्या शब्दाच्या नंतर जे बोललं जातं ते खरं वास्तविक असतं. अहो तो भाऊ, तो प्रभूचा दास, ते मंडळीतील वडील इतकेच चांगले आहेत, परंतु संपलं सगळं. यांच्या बाबतीत लिहिताना असं तो सांगतो, त्यांच्याविषयी मी साक्ष देतो आणि ते खरं आहे की त्यांना आस्था आहे देवाविषयी, परंतु ती आस्था यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. हा पहिली बाब. या प्रभूच्या सेवेमध्ये जर देवाच्या घराविषयीच्या आस्थेने आपल्याला ग्रासून टाकलेलं आणि त्या सेवेमध्ये जर आपल्याला पुढे जाण्याचं आपल्याला पाहायचं असेल तर एक गोष्ट आपण कधी विसरायला नको की ते जे काही मी करेल, जे काही प्रभू माझ्याकडून करून घेईल ते सर्व यथार्थ ज्ञानानुसार असावं. म्हणजे काय? देवाच्या मनानुसार, देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या वचनानुसार, देवाच्या सिद्धांतानुसार. आज खूप सेवा घडत आहे, परंतु ती सेवा जर अशी असली की त्यानंतर परंतु म्हटलं जावं आणि ती वचनाला धरून नाही, ती प्रभूला धरून नाही, ती मंडळीला धरून नाही, ती सिद्धांतांना धरून नाही, सांगा बरं त्या सेवेवर प्रभू शिक्कामोर्तब करेल का? नाही करणार. माझ्या प्रियांनो, म्हणून नेहम्याच्या पुस्तकामधून या यथार्थपणे देवाच्या घराचा आवेश असून सेवा करण्याच्या बाबतीत फार सुंदर अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर ठेवत असताना त्यांच्या बाबतीत अडखळण्याची आणखी पुढची बाब 3 वचनात सांगितली. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे, देव कोण, देवाचं मन काय, देवाचं घर काय, देवाची सेवा काय, देवाचे सिद्धांत काय, देवाची पद्धत काय, देवाची इच्छा काय, ह्या गोष्टी न जाणता पुढेच म्हटलं आहे, व ते आपलेच नीतिमत्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. 1 वचनाला वश व्हावं, 2 देवाच्या नीतिमत्वाला वश व्हावं. तो म्हणेल हो, मी म्हणेल हो, तो म्हणेल नाही, मी म्हणेल नाही, मग तो कोणी का असेना आणि ते कितीही मोठे असेल. आज अशी सेवा करणाऱ्या बंधुजनांची किती गरज आहे की त्यांची आस्था एक यथार्थ ज्ञानानुसार असेल, त्यांची आस्था ही देवाच्या नीतिमत्वाला धरून असेल. त्यामध्ये अडखळण कोणतं माहिती का? आपलेच नीतिमत्व स्थापण्याची इच्छा. सर्वात मोठा धोका विश्वासणारा असो की मंडळीतील पुढारी पण करणारा असो, सर्वात मोठा धोका माहितीये कोणता? हे जे काम प्रभूने सोपून दिले ना, यामध्ये सर्वात मोठा धोका जर कोणता असेल, हे परुषी आणि सदुकी. त्यांचं मन एखाद्याच्या मनात आलं तर संपलं ती सेवा. प्रभू फक्त त्यांना म्हणेल हाय हाय. प्रभू त्यांच्या बाबतीतील म्हणेल ज्या गोष्टी आपण मत्ते 23 मध्ये वाचतो, 7 बाबी त्यांच्या बाबतीत सांगितलेल्या. माझ्या प्रियांनो, आज याची किती गरज आहे की ह्या परुषासारखं कठीण कठोर मन, देवाचं वचन माहीत असल्या कारणाने, सिद्धांत खूप डोक्यात असल्या कारणाने, कदाचित प्रभूने माझा आतापर्यंत अद्भुतरित्या उपयोग करून घेत असल्या कारणाने हे
कठीण मन, कठीण हृदय, परुषाचा स्वभाव आपल्यामध्ये कधी येऊ नये. का बरं माहिती का? कारण ते हा स्वभाव बाळगणारे होते. कोणता बरं? ते देवाचं वचन माहित होतं, देवाच्या गोष्टी ठाऊक होत्या, तुमच्या माझ्यापेक्षा चांगलं काटोकोरपणे पाळणारे ते होते, परंतु त्याबरोबर ते आपल्या स्वतःच्या गोष्टी जोडणारे होते. They were adding to the scriptures. आणि त्यामुळे ते जे काही त्यांच्या नीतिमत्वाला प्रस्थापित करण्याकरिता ज्या गोष्टी त्यांनी जोडल्या होत्या, म्हणून ज्या माहित होत्या, त्या सगळ्या फोडल्या गेल्या. त्या प्रभूच्या मनानुसार नव्हत्या, प्रभूच्या इच्छेनुसार नव्हत्या. म्हणून या नेहेम्याच्या पुस्तकातून man in whom the zeal for the house of God is, the question that comes to our mind then, can the Lord tell us how to do God's work in God's way? मग देवा, तू आम्हाला सांगशील का की देवाचं काम देवाच्या पद्धतीने आम्ही कसं करावं आणि या सर्व अडखळणांपासून आम्ही कसं वाचू शकू? याबद्दलची 10 सत्य या नेहेम्याच्या पुस्तकातून या वेळेमध्ये आपण एक एक करून बघूया. खरं पाहता नेहेम्याच्या पुस्तकातील हे 10 वाक्प्रचार आपण उचलले तर त्यातून त्याच्या जीवनात प्रभूच्या घराविषयी असलेला आवेश, त्याचे अनेक पैलू, अनेक सत्य, अनेक गोष्टी ज्यांची तुम्हाला आणि मला या प्रभूच्या सेवेमध्ये खूप गरज आहे, हे आपण जाणू शकू, समजू शकू, आपल्या जीवनात परीक्षण करू शकू आणि देवाची सेवा देवाच्या पद्धतीने करण्यास प्रभू खरोखर तुमचं आणि माझं पण सहाय्य आणि मार्गदर्शन करेल. Man in whom the zeal for the house of God is, ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे असा. मला माहिती आहे तुमच्या मनातून अनेक वचन चालले, माझ्या मनातून ते वचन चालले आहे. कारण जेव्हा तो देवाचं घर म्हटलेल्या ठिकाणी गेला तेव्हा त्याने पाहिलं की त्यांनी ती लुटारूंची गुहा करून टाकली आहे, त्यांनी ती बाजारपेठ करून टाकली आहे. माझ्या बापाच्या घराच्या मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात. तेव्हा त्या शिष्यांना आठवलं जेव्हा त्यांनी प्रभूला पाहिलं की त्याने तर लहानसा सोटा केला. तो शब्द महत्वाचा. त्यांनी त्याच्याकरिता तर शेवटी मोठा सोटा केला होता आणि 39 फटके नव्हे तर त्याला त्यांनी इतकी पाठ सोलून जाईल इतके फटके मारले होते. 39 फटके मारण्याची पद्धत ही यहुदी लोकांची, परंतु हे त्यापेक्षा अधिक फटके मारून समोरच्याची पाठ नांगरण्यापर्यंत करण्याची पद्धत रोमी लोकांची. त्याने त्यांच्या घरचा लहानसा सोटा केला आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी उलथ्या करून त्या घरातून त्याने त्यांना हाकून लावले, बाहेर गेले. खरं पाहता त्यामध्ये पण त्या प्रभूचं प्रेम दिसून येतं. माझ्या प्रिय बंधूंनो, या प्रभूच्या सेवेमध्ये जेव्हा तसं शिष्यांना आठवलं, स्तोत्रामधील ते वचन की देवाच्या घराच्या द्वारे देवाच्या घराने त्याला आवेशाने त्याला ग्रासून टाकले. हे प्रभू, तो आवेश माझ्या जीवनात पण दे. तुला आवडणाऱ्या गोष्टी अधिक करण्याकरिता, तुला न आवडणाऱ्या गोष्टी जीवनातून काढून टाकण्याकरिता. म्हणून या देवाची सेवा करत असताना, हे देवाचं घर ज्याची जबाबदारी आपल्यावर दिली असताना, त्यावर आपल्याला अधिकारी म्हणून नेमले असताना आपल्यावर तो आहे हे निश्चित, परंतु ह्या देवाच्या घराची निगा राखत असताना, सांभाळताना आणि ह्या सर्व पुढारी पण करत पुढे जात असताना सर्वात पहिली गोष्ट त्याच्या बाबतीत जे आपल्याला दिसून येतं ते आपण 4 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये वाचतो. Nehemiah chapter 4 and verse 20. The first secret of the success in the service for God or in the zeal for the house of God is to be dependent on God. देवावर अवलंबून असणे. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे, एक तो सदोदित सर्व परिस्थितीत देवावर अवलंबून असतो. 4 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये तेवढंच वाक्प्रचार घेऊया. Our God will fight for us. आपला देव आपल्या तर्फे लढेल. हे देवाचं काम आहे, हे देव करत आहे आणि देव ते त्याच्या पद्धतीने करून घेते आणि तो देव
आपल्या वतीने लढेल, आपल्या तर्फे लढेल, ही जाणीव मनात ठेवून ह्या संपूर्ण पुस्तकामध्ये प्रत्येक वेळी या देवाच्या दासाने आपण देवावर अवलंबून आहोत हे प्रथमतः प्रगट केले. मला माहितीये, मला येतं, मला अनुभव आहे, मी तर राजवाड्यात आहे, मी सगळं जाणतो आणि हे सगळं प्रशिक्षण मला मिळालेलं आहे. मग तो मोशे असो की हा नेहम्या असो, राजवाड्यात दोघं असलेले, राजवाड्यातील सगळ्या गोष्टी पाहिलेले, शिकलेले, जाणलेले, तरी पण जेव्हा प्रभूच्या सेवेकरिता पाचारण झालं तेव्हा मात्र म्हणे मला बोलता येत नाही. तसं तो पाहता प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय वाचलं तर सांगितलं आहे तो बोलण्यात पण प्रवीण होता. माझ्या प्रियांनो, प्रभू खरोखर तुम्हाला मला या प्रभूवर अवलंबून राहण्याचं पहिलं चरित्र स्वभाव देव. प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं कळतं आपल्याला बघा बरं. 1 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलं आहे त्याने विलाप केला, उपवास केली आणि प्रार्थना केली. 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलं आहे आय प्रे टू गॉड ऑफ हेवन, मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. 4था अध्याय आणि 9वं वचन आपल्या देवाची प्रार्थना आम्ही केली. 4था अध्याय 16 ते 18 मध्ये त्यांच्या त्या कामामध्ये पुढे जात असताना देव आपल्या बाजूने आहे, देवावर अवलंबून राहत पुढे जात असताना एका हाताने काम करत पुढे जाणारे आणि दुसऱ्या हाताने शस्त्र बाळगणारे. एवढंच काय 5वा अध्याय 19 मध्ये वाचलं तर ते म्हणतात रिमेंबर मी माय गॉड, हे देवा तू माझे स्मरण कर. 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये ओ गॉड स्ट्रेंथन माय हँड्स, माझा हात दृढ कर. माझ्या प्रियांनो, या त्याच्या जीवनातील एक एक प्रार्थनेचं वर्णन पाहता, ते शब्द पाहता, प्रत्येक वेळी ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो देवावर अवलंबून असतो. कारण शास्त्रातच आपण वाचतो की जर देव आम्हाला अनुकूल तर आम्हाला प्रतिकूल कोण. प्रश्न आहे देव आम्हाला अनुकूल आहे का? आणि देव अनुकूल असण्यासाठी त्या देवाला देवाचं स्थान देणं, त्या देवाला देवाचं महत्व देणं, त्या देवाला विचारपूस करणं आणि त्या देवाच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करणं, प्रत्येक परिस्थितीत देवावर अवलंबून राहणं हे किती महत्वाचं आहे. तुम्ही बघा प्रत्येक परिस्थितीमध्ये कोणताही प्रभूचा दास काही त्या ठिकाणी घडलं, गुडघ्यावर आले रडले मागितलं, गुडघ्यावर आले रडले मागितलं, गुडघ्यावर आले रडले मागितलं. प्रत्येक काम प्रभूचं पुढे नेत असताना त्याच्यावर अवलंबून राहण्याची आज किती गरज आहे बरं. का बरं त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे? कारण बांधण्यापेक्षा पुनर्बांधणी करणं हे फार कठीण आहे. का बरं देवावर अवलंबून राहणं? कारण या देवासारखा बांधणारा दुसरा कोणी नाही. त्याच्या बांधण्याच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला आठवतं की तोच एक खरा आणि उत्तम बांधणारा आहे. जर आपण उत्पत्ती 2 आणि 21 मध्ये वाचलं तर शब्द तिथे खरा बिल्ट आहे. जेव्हा त्याने आदमाकरिता हव्वा घडवली, तिला बनवली, त्या ठिकाणी तो शब्द बिल्ट म्हणून वापरलेला आहे. द ट्रू बिल्डर इज द लॉर्ड गॉड हिमसेल्फ अँड ॲट every step we find he is the best builder on whom we can depend upon. हा एक उत्तम रचणार आहे, उत्तम बांधणार आहे आणि त्याच्यावर जेव्हा आपण अवलंबून राहून तो जे बांधण्याचं काम या ठिकाणी करत आहे त्यामध्ये आपल्याला सहकर्मी करणं हा किती मोठा लाभ देवाने आपल्याला दिलाय. उत्पत्ती 2:21 मध्ये त्याने आदमाकरिता एक अनुरूप सहाय्यक बांधली, तयार केली, रचना केली. स्तोत्र 127 मध्ये तो घर बांधणारा आहे, तो घर रचना करणारा आहे. योहान 14 मध्ये तो म्हणतो पहा मी तुमच्यासाठी जागा घर तयार करत आहे. खरं पाहता आदमासाठी हव्वा म्हणा किंवा जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत म्हणणारा म्हणा, की स्वर्गामध्ये आज त्याच्या लोकांकरिता जागा तयार करणारा बांधणारा म्हणा, किंवा आता
या युगात, या काळात प्रभू एकच काम करत आहे, आणि ते म्हणजे मी आपली मंडळी रचली. आणि त्याने सांगून टाकलं आहे की तिच्या पुढे अधोलोकाच्या शक्तीचे काही चालणार नाही. माय ब्रदर्स, what a privilege it is for you and me to be workers together of or with this great builder who is building, who is doing his work, and you and I have that little part, little ministry as a chosen vessel, as a prepared vessel, as a useful vessel, as a vessel of honor. And what an honor that is. अशा या देवाबरोबर जो या सगळ्या गोष्टी बांधणारा, रचना करणारा, घडवणारा, उभारणारा, आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला मला सहकर्मी म्हणून घेणं किती मोठं सौभाग्य नाही का? आपण त्याला एवढंच म्हणावं, देवा मी आहे इथे, काही काम सांगतो मला, हमालीचं सांग, झाडू मारण्याचं सांग, स्वच्छतेचं सांग, बोलण्याचं सांग, जाण्याचं सांग, भेटण्याचं सांग, करण्याचं सांग. हे देवा तू सांगशील त्या कामासाठी, आम्ही इथे. येताना आम्ही जस्ट बोलत होतो काल गाडीमध्ये, आणि बोलताना सॅम्युअल काही दिवस हैदराबाद मध्ये होता, तिथे मल्याळम मंडळीमध्ये जात होता. तो म्हणे शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येक दासाला जेव्हा परमेश्वराने बोलवलं तर त्यांचं नाव दोनदा घेऊन बोलवलं. आम्ही बोलत होतो एकमेकाशी, तो एका ठिकाणी लवकर बसत नाही शमुएल, तर आम्हाला सारखं बोलवावं लागायचं, शमुएल 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 शमुएल. तर त्याने मल्याळमचं एक वाक्य तिकडे शिकलं, आणि ते वाक्य आहे अडियन इदर. तर त्याला ते कळलं नाही त्याचा अर्थ काय, तर त्याला ते ऐकू आलं अडियल इधर आहे. माझ्या प्रियांनो, हा प्रभू आपल्याला त्याच्या जवळ बोलवून जे त्याचं काम आपल्याकडून करून घेतो, यासारखं सौभाग्य दुसरं कोणतं नाही. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे, तो प्रत्येक वेळी सर्व परिस्थितीमध्ये देवावर अवलंबून राहतो. दुसरी गोष्ट, आपण 4था अध्याय आणि त्यातील 20वं वचन वाचलं, परंतु 13वा अध्याय आणि 30वं वचन बघूया. आणि त्या 13 अध्याय आणि वचन 30, तिथे दुसरी महत्वाची बाब सांगितलेली आढळते. काय बरं? चॅप्टर 13 and verse 30. या प्रकारे मी त्यांना सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून परंतु याजकाची व लेव्याची पाळी आणि अनुक्रम ही ठरवून दिली. काय? मी त्या सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून, ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे, एक तो देवावर अवलंबून असतो, परंतु 2 तो पवित्र किंवा पवित्र व शुद्ध जीवन जगण्याचा निश्चय करतो. Man in whom the zeal for the house of God is, he is always dependent on God. But secondly, he has a determination for godliness or holiness. त्याच्या अंतःकरणात सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्याचं, पवित्र जीवन जगण्याचं एक ठाम निश्चय केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या परकीयांपासून शुद्ध करण्याचं. पहिला अध्याय 6वं वचन पण बघा, तिथे म्हटलं आहे चॅप्टर 1 verse 6, तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास यावेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ते कान देव नाही व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आता हे एक वाक्य मी वाचले, 2 वाक्य वाचले, परंतु अनेक संदर्भ आहेत. आता हे संदर्भ वाचत नाही, परंतु हे सर्व संदर्भामध्ये मग 9वा अध्याय पहिल्या 2 वचनांमध्ये म्हणे की आम्ही उपवास केला, आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो आणि आम्ही देवाजवळ आमच्या पापांची कबुली केली. 13वा अध्याय 3रं आणि 4थं वचन वाचलं तर आम्ही आमचे सगळे खोल्या स्वच्छ केल्या. वी क्लेन्स्ड रूम्स. 13 अध्याय वचन 17 आणि 21 मध्ये म्हटलं तर जे काही शब्दात म्हणा या सगळ्या गोष्टी त्यांनी भ्रष्ट केलेल्या होत्या त्याबद्दलची ताकीद आम्ही त्यांना दिली. 13वा अध्याय 23 आणि 30व्या वचन
वचनामध्ये म्हटलेलं आहे, ज्या भयंकर अशा पापाच्या परराष्ट्रीयांच्या गोष्टी आतमध्ये घुसलेल्या होत्या, त्या वाईट दुष्ट गोष्टींमुळे जे सगळं भ्रष्ट झालेलं होतं, याजकत्व पण संपत आलेलं होतं, त्याबद्दलची कबुली करून आम्ही त्या सर्व गोष्टी शुद्ध केल्या, स्वच्छ केल्या. आज जर कशाची गरज असेल, दुसरी स्वच्छतेची, शुद्धतेची, पवित्रतेची, नव्याने धुण्याची, नव्याने आतून बाहेर प्रभूला पारखण करण्यासाठी स्तोत्र 139 आणि त्यातील 2 वचनं तुम्ही आणि मी जर आपल्या घराच्या आरशाच्या समोर जर लावून ठेवलं, आरशाच्या समोर ह्यासाठी, कारण कदाचित त्या ठिकाणी आपण अनेक वेळा जाऊ, किंवा आपल्या बिछाण्याच्या वर जर ते 2 वचनं लावून ठेवली तर किती बरं होईल. आणि ते वचनं लिहिणं सोपं नाही. हे देवा, तू तुझ्या वचनाच्या ज्योत, प्रकाश, टॉर्च लाईट तू असा माझ्या जीवनात पाड की तुला ना आवडणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी जर माझ्या जीवनात, माझ्या गुप्त जीवनात, माझ्या वैयक्तिक जीवनात ह्या जर आतमध्ये दडून बसलेल्या असतील तर त्यावर त्याचा प्रकाश पडू दे आणि या सगळ्या गोष्टी तू माझ्या जीवनातून काढून टाक. ह्या तू मला दाखव आणि त्या तू काढून टाक. मी का बरं एवढं आवर्जून सांगते माहितीये? जरी 44 वर्ष झाले असतील प्रभूबरोबर चालत तरी मागील दिवसांमध्ये जेव्हा काही गोष्टी स्थानिक मंडळीमधील वचन सेवेमधून देवाने माझ्या समोर मांडलेले होते, आता हे अगदी वैयक्तिक मी बोलत आहे. एखादा गाळ फसलेला, एखादी घाण अडकलेली, एखादं पाप लपलेलं, एखादं गुप्त असं माझं जीवन असलेलं, कदाचित माझ्या बायकोला माहित नाही, माझ्या मुलाला माहित नाही, माझ्या मुलीला माहित नाही, मंडळीतील भावांना माहित नाही, इतरांना माहित नाही, परंतु देवाला माहिती आहे. आणि तो गाळ जोपर्यंत तिथून काढून टाकला जात नाही तोपर्यंत देवाचं काम देवाच्या इच्छेनुसार कसं घडलं जायला पाहिजे ते होऊ शकणार नाही. आपण करू, या हाताने हे करू, त्या हाताने ते करू, ये भी चलता है, वो भी चलता है, किसको पता चलता है? मेरे जैसा बोलने वाला कोई नहीं, गाने वाला कोई नहीं, प्रचार करने वाला कोई नहीं, वचन जानकार करने वाला कोई नहीं, और मेरे जैसा सारा काम संभालने वाला कोई नहीं. ये तो सब मैं कर सकता हूं. भाई लोग कर सकते हैं. अपवित्र, अशुद्ध जीवन जीते हुए आप कर सकते हैं, लेकिन सावधान, उस सेवा का कोई प्रतिफल नहीं होगा, कोई लेखा नहीं होगा, कोई हिसाब नहीं होगा. उसका नुकसान आपको और आपके परिवार को, हमको और हम सबके परिवार को, मैं अपने आप को भी शामिल कर रहा हूं, इसका नुकसान ठेस तो बिल्कुल पहुंचने वाली है. ये तो परमेश्वर की नजर से ना आप छूटने वाले हैं ना मैं छूटने वाला. कोई गुप्त पाप है भाई, कोई गलत संबंध है भाई, कोई बुरी आदत है मेरे भाई, किसी बात को अभी तक आपने छिपा कर रखा है भाई, कुछ ऐसी बात जिसके कारण ये सारा जो प्रभु आपके मेरे जीवन से बहुतायत से करना चाहता है नहीं हो पा रहा है, ऐसी कोई रुकावट है मेरे भाई, तो आज प्रभु से यहां से जाने से पहले कहना, प्रभु मैं वो हूं. यहां नहीं बोल सकते, कोई बात नहीं, शर्म आती होगी तो, लेकिन अपने कमरे में जाके अकेले जाकर उस प्रभु के पास इसके जैसे रो रो कर कहना, हमने सारी गंदगी को निकाल दिया प्रभु, हम शुद्ध बनना चाहते हैं. क्यों जरूरी है? ये 3 शब्द को कभी नहीं भूलना. मसीह सेवकाई में इन 3 शब्दों की बहुत जरूरत है. 3H I call them. ये कौन से 3 शब्द है? H for holiness, H for humility and H for honesty. या 3 गोष्टी फार महत्वाच्या. कोणत्या 3 गोष्टी? 1 पवित्रता, 2 नम्रता, 3 प्रामाणिकता. पवित्रता, नम्रता, प्रामाणिकता. हे प्रभू तू माझ्या जीवनात ठेव, मला तू ह्याप्रमाणे घडव. ऐसे पात्र को, ऐसे वेसल को, अशा पात्रांना, भांड्यांना प्रभू उपयोगात आणतो. अहो, तुम्ही आणि मी खरकट भांड पुन्हा दूध घ्यायला घेत नाही, कारण ते नासलं जाईल. प्रभू कसं खरकट भांड वापरेल बरं? नाही वापरणार. परंतु आपल्याला वाटतंय चलता है यार, किसी को नहीं पता है, चल तो रहा है, कुछ तो नहीं हो रहा है. जानते हैं क्यों नहीं हो रहा है? क्योंकि अनुग्रह का समय है. लेकिन एक बात भूलना नहीं, रोमियो की पत्री 2:5 में लिखा हुआ है. रोमकरास पत्र 2 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही आपल्या कठीण आणि पश्चातापहीन अंतःकरणाने, कठीण आणि पश्चातापहीन अंतःकरणाने देवाजवळ धन साठवण्याच्या ऐवजी
आपण देवाजवळ क्रोध साठवत असतो. मला दुःख वाटतं त्या प्रिय कुटुंबियांबद्दल, मला दुःख वाटतं त्या प्रिय प्रभूच्या दासांबद्दल, ज्यांची सेवा, ज्यांचं जीवन इतकं चांगलं लोकांच्या समोर, परंतु गुप्त अशा काही गोष्टी ज्या नंतर प्रकट झाल्या, ना ते राहिले, ना त्यांचं कुटुंब राहिलं, ना त्यांची सेवा राहिली, ना त्यांचं घर राहिलं. माझ्या भावा, असं तुमच्या माझ्या बाबतीत होऊ नये म्हणून त्याचा परिणाम भोगावा लागतो. मला माझ्या बायकोला, आमच्या लेकरांना, आमच्या लेकरांच्या लेकरांना ते भोगावा लागतो. त्याला वाटलं काही होत नाही, कोणी पाहत नाही. देवाने सांगितलं काय फरक पडतो, आणि त्याने नको सांगितलेल्या गोष्टी लुटीमधून आणून घरात आणल्या, तंबूमध्ये आणल्या, खड्डा खणला, त्यामध्ये ते लपवून ठेवल्या, कोणी पाहत नाही. अरे मला उपयोगात येईल, माझ्या बायकोला, आमच्या कुटुंबाला नंतर उपयोगात येईल. खड्डा खणला, बुजवला, त्याच्यावर खाट ठेवली, त्याच्यावर गादी टाकली, त्याच्यावर बेडशीट टाकलं, त्याच्यावर तंबू होता. त्याला वाटलं कोणी नाही पाहिलं. त्याला कळून चुकलं की देवाने ते हे सगळं पाहिलं होतं. देवाने आपल्या दासाला सांगितलं होतं, त्याला बाहेर आणलं. कुळाकुळानुसार, गोत्रागोत्रानुसार, घराण्यानुसार, आणि त्याला उभं केलं. एवढं नव्हे, त्याला त्याच्या कुटुंबासह उभं केलं, त्याला त्याचे कुटुंब आणि त्याच्या जनावरांसह उभं केलं. तो काळ होता दगडमार, थोंडमार करून निर्मूलन करण्याचं. आता जर तसं झालं तर मी आखानाबद्दल बोललो, आणि त्याचं नाव इतिहासामध्ये उदाहरण, कित्ता, अनुकरण करण्यासाठी नव्हे तर धडा घेण्यासाठी दिलाय. किती भयंकर नाही का? त्याचा परिणाम त्याच्या सगळ्या कुटुंबाला भोगावा, घराण्याला भोगावा. त्यांची काय चूक होती? त्याला पण वाटलं काय फरक पडतो, या माझ्या देवाच्या दासाची मी इतकी वर्षापासून सेवा करतोय, काही फरक नाही पडत. नामानाच्या हातून ह्याने काहीतरी घ्यायला पाहिजे होते, इतका मोठा नजराणा आणलेला आहे, याला काही कळत नाही. इतकी मोठी सेवा तू केली, थोडं घ्यायला पाहिजे होतं. नामाना बरोबर राहून तो नामानाची आत्मिक भाषा तर शिकला होता, परंतु आत्मिक जीवन त्याच्यामध्ये उतरलं नव्हतं. बघाल माझ्या बरोबर 2 राजे त्याचा 5वा अध्याय, 2 वचनांची तुलना करून पहा. 2 Kings chapter 5. Compare verse 16 with verse 20, and what a profound example that is before us. He learned the language, the spiritual language, but he did not have the power of godliness. He learned the godliness, but he denied the power of godliness. Look at 2 Kings and chapter 5, 2 राजे त्याचा 5वा अध्याय, आणि मी 16वे वचन वाचतो. तो म्हणाला, कोण? देवाचा दास. काय? ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो. आता ही देवाच्या लोकांची भाषा, त्याच्या जीविताची शपथ. ही भाषा त्याच्या जीविताची शपथ. इंग्रजीमध्ये ॲज द लॉर्ड लिव्हeth. एव्हरी स्पिरिच्युअल मॅन इन द स्क्रिप्चर हॅज यूज्ड दिस फ्रेज. आणि तेच हा देवाचा दास पण इथे म्हणतोय. ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ मी काही घेणार नाही. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. हा बाजूला उभा होता, त्याने सगळं पाहिलं. अरे हा मूर्ख आहे, याला काही कळत नाही. त्याने थोड्या वेळ आपली जागा सोडली, पळत पळत मागे गेला, आणि मग गेल्यानंतर खोटं बोलला. आणि खोटं बोलून सांगत असताना तो काय म्हणे बघा, 20वे वचन. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली. आता ऐका, परमेश्वराच्या जीविताची शपथ. भाषा शिकला. मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. घेतलं, घरी ठेवलं, आला, पुन्हा हुजुरास उभा आहे. त्याला वाटलं कोणी नाही पाहिलं, सगळं पाहिलं होतं, सगळं माहित होतं. माझ्या प्रिय बंधुजनांनो, आत्मिक भाषा वापरणं फार सोपं आहे, ते शिकणं सोपं आहे. परंतु आत्मिक जीवनाचं सामर्थ्य असणं, न म्हणणं,
आता या दोघांमध्ये विरोधाभास किती मोठा आहे. दोघांची भाषा एक आहे, परंतु एक म्हणतो मी घेणार नाही, दुसरा म्हणतो मी घेतल्याशिवाय सोडणार नाही. कोण बरोबर असेल त्याचा परिणाम आपल्याला आढळतो ते बरोबर आहे. का बरं? कारण तो कोडी झाला. नामानाचं कोड तुला येऊ, परंतु त्यात पण देवाने दया दाखवली. ते शेवटचं वचन वाचलं, तो बर्फासारखा कोडी, काळा कुट्टक नव्हे, तो पांढरा कोडी झाला. पांढरा कोडी. जर काळा कुट्टक कोडी झाला असता ना, त्याला ओरडत जावं लागलं असतं, तंबूपासून बाहेर राहिलं असतं, लोक समाजापासून वेगळा असता, अशुद्ध 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 ओरडावं लागलं असतं, नाम धराई झाली असती, लोकांच्या समोर त्याची लाज दिसून आली असते. त्यातही देवाने दया दाखवली. भाषा आहे आत्मिक, जीवन नाही आहे आत्मिक. परिणाम कोड. आज कित्येक पांढरे कोडी मंडळांमध्ये सेवा करत पुढे चाललेले. हे प्रभू, लेट मी नॉट बी अ such kind of leper in the house of God, trying to do the ministry for God. My brothers, how careful you and I need to be. Holiness, शुद्धता. काही प्रभू बोलत आहे का? ते प्रभूला सांगूया, त्याला क्षमा मागूया, ते काढून टाकूया, ते बंद करूया, ते कट करून टाकूया, ते डिलीट करून टाकूया, ते खोडून टाकूया, ते जीवनातून फेकून देऊया आणि प्रभूला म्हणूया, आजपासून मी हे सगळं तोडलं, फोडलं, फेकून दिलं, जाळून टाकलं प्रभू. त्याची किंमत मोजावी लागेल. ते सोपं नाही करणार. जोपर्यंत प्रभूचा आत्मा विवश नाही करणार तोपर्यंत तुम्ही मी करणार नाही. कारण मी ऐकलं, मला माहित होतं, परंतु मी ऐकलं त्यावेळी फार वाईट वाटलं, पुन्हा तेच करत राहिलो. मी ऐकलं, पुन्हा तेच वचन आलं, ऐकलं, पुन्हा ऐकलं, पुन्हा सोडलं, पुन्हा धरलं, पुन्हा सोडलं, पुन्हा धरलं, पुन्हा सोडलं, पुन्हा धरलं. हे तर आपल्या प्रत्येकाची सायकल चालू आहे. शास्त्राच्या पुस्तकातील लोकांप्रमाणे देव बोलतच गेला आणि ते त्या सायकलमध्ये अडकतच गेले. आज कित्येक देवाच्या चांगल्या लोकांचा उपयोग देव करू इच्छित आहे, परंतु या सायकलमध्ये अडकला असल्या कारणाने देव त्यांना जसा पाहिजे तसा उपयोग तो करून घेऊ शकत नाही. भावा, माझ्या प्रिय भावा, जर प्रभू आपल्या जीवनातील कोणती बाब आज आपल्याला दाखवत असेल तर त्याला क्षमा मागूया आणि ज्या गोष्टी अडखळण्याच्या होत आहेत त्या काढून टाकण्याकरिता प्रभू तुम्हाला मला विवश करो आणि प्रभू तुमच्या माझ्या मनामध्ये तो विचार टाको, मी जाईल, मी ते पाप काढून टाकेन, मी जाईल, मी त्या भावाशी सलोखा करेन, मी जाईल, मी त्यांना क्षमा मागेन, मी जाईल, मी त्या सगळ्या गोष्टी नीट करेन. आणि तुम्ही करून तर पहा, एक पाऊल टाकून तर पहा. हा गाळ जेव्हा निघून जातो प्रभू असा उपयोग करून घेतो. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो सर्व परिस्थितीमध्ये देवावर अवलंबून असतो. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो पवित्र व शुद्ध जीवन जगत असतो. तिसरी गोष्ट, जर आपण 4 अध्याय 6 वचन वाचलं, तिथे त्यांच्या बाबतीत आणखी एक वाक्य सांगितलंय. चॅप्टर 4 वर्स 6. ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले. तो कोट निम्मा तयार झाला. आता अंडरलाईन करा, कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते. The people had a mind to work. Man who had the zeal for the house of God will have the willingness to volunteer. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो किंवा ते जे काही करतात ते अगदी मनापासून करतात. वरवर नाही, वरपांगी नाही, लोकांनी पाहावं म्हणून नाही, आपली प्रशंसा इथे मिळावी म्हणून नाही. ते जे काही करतात ते प्रभूसाठी आणि प्रभू प्रित्यर्थ करतात आणि जे काही करतात ते अगदी मन लावून करतात. आणि त्याचा परिणाम तिथे सांगितलाय. बघा बरं माझ्या बरोबर 2 अध्याय त्यातील 17 आणि 18 वचन वाचलं. मी फक्त त्या 2 शब्द प्रयोगाकडे आपलं लक्ष वेधतो. नेहम्या 2 वचन 17 आणि 18. मग मी त्यांना म्हणालो,
आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हाला दिसतच आहे. यरूशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहे. आता अंडरलाईन करा. तर चला आपण परमेश्वर, चला आपण यरूशलेमेचा कोट बांधू, म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. कोण म्हणाला? देवाचा दास. काय झालं पुढे? 18 वचन. माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, तो म्हटला तर चला. ते म्हटले चला. तो म्हटला तर चला आपण यरूशलेमेचा कोट बांधू. ते म्हणाले चला आपण उठून बांधण्याच्या कामास लागू. आणि ह्या बांधण्याच्या कामात कोण कोण लागलं बरं? 3 अध्याय 1 वचन. मुख्य याजक आणि सर्व बांधव. 4 अध्याय 10 आणि 23 मध्ये खूप खच तर पडलेला आहे, परंतु त्यांच्या बाबतीत 23व्या वचनामध्ये म्हटलं आहे, वी डिड नॉट टेक ऑफ अवर क्लोथ्स इवन. ते आपले कपडे देखील उतरवत नसत. अगदी मनापासून पूर्ण श्रम करून सगळ्या गोष्टीमध्ये गुंतून आज असं झोकून देणारे, समर्पित सेवा करणाऱ्या सेवकांची, मंडळीतील पुढाऱ्यांची किती गरज आहे, जे स्वतः करतात आणि आपल्या बरोबर इतरांना पण संगती घेऊन करणारे पुढे जाणारे. ते प्रभूच्या कामात खरोखर पूर्णपणे गुंतलेले, अगदी मन लावून प्रभूचं काम करत असलेले, ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे. 1 तो देवावर अवलंबून असतो. 2 तो पवित्र व शुद्ध जीवन जगण्याचा निश्चय करतो. 3 तो किंवा ते जे काही करतात ते अगदी मनापासून करतात. 4था मुद्दा बघूया. 10 अध्याय 39 वचन. Chapter 10 and verse 39. The phrase that stands out from that verse is, we will not neglect the house of our God. Chapter 10 verse 39. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो किंवा ते दैवी कामात फार दक्ष राहून विश्वासूपणे काम करतात. ते दैवी कामात फार दक्ष राहून विश्वासूपणे काम करतात. बघा बरं ते वचन 10:39 म्हटलं आहे, आणि आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये. वी विल नॉट नेग्लेक्ट द हाऊस ऑफ अवर गॉड. 3 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हटलं आहे, बारूक बिन जब्बै याने आस्थेने डागडुजी केली. डागडुजी केली नव्हे, आस्थेने डागडुजी केली. 7वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये Chapter 7 verse 2. तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गडीचा अधिपती हनन्या यांना यरूशलेमेचे अधिकारी नेमले. हा हनन्या इमानी असून, प्रामाणिक असून, इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे. तुम्ही पाहिलं ते विशेषण त्या ठिकाणी लावलंय. इमानी असून पुष्कळ लोकांहून देवाचं भय विशेष बाळगत असे. 13वा अध्याय आणि 13व वचन. मला ते वचन फार आवडलं. Chapter 13 verse 13. बघा 3 शब्द त्या ठिकाणी आहेत. मी शलेम्या याजक, सादोक शास्त्री आणि लेव्यांपैकी पदाया यांना भांडारावर भांडारी नेमले. त्यांच्या हाताखाली हनान बिन जब्बूर बिन मत्तन्या हा होता. हे भरवशाचे होते व त्याच्या भाऊबंधांना वाटे करून देण्याचे काम मी त्यांच्याकडे सोपवले. कोणते 3 शब्द? भांडारावर भांडारी, भरवशाचे. भांडारावर भांडारी, भरवशाचे. किती गरजेचं नाही का? भांडाराचं गैरउपयोग करणारे, भांडाराला वाटेल त्याप्रमाणे स्वतःच्या लाभाकरिता वापरणे, आपल्यापासून दूर राहा. भांडारावर भरोशाच्या भांडाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. म्हणून आपली सेवा या प्रभू प्रित्यर्थ जेव्हा आपण करतो ती लोकांनी पाहावी म्हणून नव्हे, तर देखावं म्हणून नव्हे, तर प्रभूने पाहावी आणि प्रभूचं गौरव त्यातून व्हावं. देवाचा दास किती स्पष्ट म्हणतो नाही का? गलतीकरास पत्र 1 अध्याय आणि 10व वचन. जर मी अजूनही गलेशियन्स Chapter 1 verse 10. जर मी अजूनही मनुष्यांना खुश करण्यासाठी काय करत आहे, तर मी
देवाचा दास म्हणवण्यास योग्य नाही. इफ आय yet please men, I am not fit to be called the servant of God. माझ्या प्रियांनो, हे सहज होऊन जातं. हे आपोआप आपल्या प्रत्येकामध्ये, हे नॅचरल आहे आपल्यामध्ये, आपोआप होतं. परंतु हे नॅचरल वर जर स्पिरिच्युअलने मात केली, हे आपोआप निघून पण जातं. आणि जेव्हा ते निघून जातं त्याचा आनंद वेगळा आणि त्याची सेवा वेगळी. प्रभू अशी सेवा तुमच्या माझ्याकडनं खरोखर करून घेऊ. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो देवावर अवलंबून असतो, पवित्र व शुद्ध जीवन जगण्याचा निश्चय करतो. तो जे काही करतो ते सगळं मनापासून, अगदी मनापासून करतो आणि त्या दैवी कामात फार दक्ष राहून विश्वासूपणाने ते तो करतो, भरोशाने करतो. आज असा भरोसा माझ्यावर टाकला जाऊ शकतो का? तो भाव आपल्याला माहिती बेस्ट करेल, तो भाव अगदी चोख करेल. त्या भावाचं काम, त्या भावाचं बोलणं, त्या भावाचं देणं, त्या भावाचं घेणं, त्या भावाचं लिहिणं, त्या भावाचं करणं अगदी भरोशाचं त्यांच्यावर टाकू द्या. मंडळीतून आपण तेच पाहतो का, हे काम कोणाला देऊ, हे काम कोणाला सांगू. आणि तेच प्रभू जेव्हा आपल्याकडे पॉइंट आउट करून ते काम सोपून देतो, आपण त्याच्या दृष्टीमध्ये भरोशाचे भांडारी. आणि ते प्रभू जेव्हा काम सोपून देतो ते अद्भुत आहे. माझ्या प्रियांनो, आजही ते प्रभूचे नेतृत्व करत असतात. तो कोणालाही कोणतंही काम देत नाही. आपण जरी घेतलं तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही, परंतु प्रभूने हे काम आपल्याला सोपवून दिलं. आणि त्या छोट्या छोट्या कामात जर आपण विश्वास वाढवून आलो, प्रामाणिक दिसून आलो, तत्पर दिसून आलो, उत्साहाने भरलेले दिसून आलो, प्रभूसाठी करणाऱ्याशी दिसून आलो, अगदी मन लावून विश्वासूपणे करणारे दिसून आलो, त्याचा आनंदच वेगळा आहे. प्रभू अशा लोकांना आपल्या घराच्या कामावर नेमत असतो. 5वा मुद्दा आपण बघूया. 5वा अध्याय आणि 16 वचन, चॅप्टर 5 वर्स 16. त्यांच्या बाबतीत म्हटलं आहे, ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे ते निस्वार्थ सेवा करीतात. Man in whom the zeal for the house of God is, he ministers or he does the ministry without selfishness, selflessness. नेहम्या चॅप्टर 5 वर्स 16, 5वा अध्याय 16 वचन. मग मी कोटाचे काम नेटाने चालवले, आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही. माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकत्र झाले होते. त्यांच्या बाबतीत सांगताना 5वा अध्याय त्याच्या अगोदर बघाल का, 14 आणि 15, चॅप्टर 5 वर्स 14 and 15. You know what's mentioned there? Did you notice that? यहुदा देशात मला त्यांचा अधिपती नेमले तेव्हापासून, म्हणजे या राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत 12 वर्षे, आता अंडरलाईन करा, मी व माझे भाऊबंद यांनी माझ्या अधिपतीच्या वेतनाचे अन्न खाल्ले नाही. माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी 40 शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर अधिकार गाजवत, पण मी तसे केले नाही. का? कारण मला देवाचे भय होते. थोडं काम दिलंय मंडळीने, इथून तिकडे जायचंय, माझ्याकडे जायचंय, मला पेट्रोल टाकावं लागेल, वाउचर. माहित नाही तुम्ही वाउचर ठेवतात की नाही, पण ते ठेवायला हवे. मला जायचंय बरं का, पेट्रोल खर्च आहे, मला जायचंय बरं का, हे काम आहे, मला जायचंय बरं का, ते आणायचं आहे. माझ्या प्रियांनो, हे छोटे मोठे खर्च जर आपणच आपल्या परीने करून टाकले, तुम्ही बघा तर करून, हे न कळत आपण जेव्हा छोटे छोटे खर्च, नको ते पेट्रोल, झाडू आणायचंय, काही फ्रेशनर लावायचंय, काही खुर्च्या पुसायकरता कपडा आणायचा आहे, नाही टाकलं त्या यादीमध्ये, आणलं आपल्या स्वतःच्या खर्चातून, काय फरक पडतो, करून तर पहा. परंतु जेव्हा छोट्या छोट्या कामासाठी छोटे छोटे बिल सादर केले जातात, त्या प्रभूला कसं वाटत असेल. तुझ्याकडे सगळं आहे, नसेल तर गोष्ट वेगळी, जरूर घ्या. प्रभूची सेवा जेव्हा प्रभू आपल्याकडनं करून घेतो, ह्या दिवसांमध्ये जे प्रभूने शिकवलं त्यापैकी एक, बिफोर द लॉर्ड गिव्स यू अँड मी एनी मिनिस्ट्री,
He provides us the means for that ministry and then he gives that ministry. प्रभू आपल्याकडनं जी कोणती सेवा करून घेऊ इच्छितो ती सेवा आपल्याकडून करून घेण्याच्या अगोदर त्या सेवेसाठी लागणारी सर्व साधने तो आपल्याला देतो, निश्चित देतो, मग ती सेवा आपल्याकडनं करून घेतो. जर ते साधन नाही याचा अर्थ ती सेवा आपल्याला नाही नको ते आपल्याला. अरे माझ्याकडे पण हे असतं, माझ्याकडे पण ते असतं, तर मी असं केलं असतं, मी तिकडे गेलो असतो, मी तिकडं असं झालं असतं, तसं झालं असतं. आज काय सायकलवर जायला त्रास होतो, आज काय बाईकवर जायला त्रास होतो, जर हे चार चाकी असले तर बरं झालं असतं. अरे ही 4 चाकी बरी नाहीये, थोडं आणखी दणकट असते तर बरं झालं असतं. पहा ना, तुम्ही मागून तर पहा प्रभूला, तुम्ही फक्त करत जा आणि प्रभूने जर ते काम प्रभूपासून असलं, तुमची गरज नाही पुरवली तर मला येऊन भेटा. तुमच्या समोर उभा आहे, कशाची लायकी नाहीये, पात्रता नाहीये, योग्यता नाही, परंतु प्रभू जी सेवा देतो ती जर प्रभूपासूनची सेवा असली तर ती करून घेण्याकरिता प्रभू त्या सेवेची तरतूद करीतो, सुविधा करतो, साधनं पुरवितो, माणसं देतो, पैसा पुरवितो. काय नसेल ते आपण सगळे इथे बसलेले आहात आणि आपल्या प्रत्येकाचा तो अनुभव मला माहितीये की आपल्याकडे त्यांची लायकी नव्हती. आता हा मुलगा पण समोर बसलाय, जेव्हा सुरुवातीचे दिवस आठवले तर अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं. इंडियन एअरफोर्स मध्ये जॉईन झालो म्हणून वडील खूप खुश झाले होते आणि त्यांनी मला काय गिफ्ट दिले असेल तर एक मस्त ॲटलसची सायकल घेऊन दिली होती. एअरफोर्स मधून रिझाईन करण्याच्या अगोदरपर्यंत मी ती सायकल सांभाळली. वडील वारले होते आणि त्या सायकलीवर लग्न झाल्यानंतर 2 लेकरं झाले तरी त्या दांड्यावर एक छोटं सीट, एक मोठं सीट, आणि मग माझं सीट, आणि मग कॅरियरवर मिसेस, असं मंडळीत सायकलवर जाण्याचे दिवस अजूनही आठवतात. आता पाहिलं तर काय गाडी आहे, त्याची लायकीच नाही. आम्ही पण आजही रडत नव्हतो, आता येताना पण म्हणत होतो ही लायकी नाही आपली. पहिली मारुती व्हॅन जेव्हा घेतली तेव्हा माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं, कारण मी पत्र्याच्या घरात राहत होतो. वडील आई वारल्यानंतर फार दुःखाच्या कठीण दिवसातून गेलेलो. बहिणीला फोन करून म्हटलं, ऐकलं का ताई, आम्ही पत्र्याचं घर विकत घेतलंय. पत्र्याचाच डब्बा येतो, मारुती व्हॅन होती त्यावेळी. कधी विचार नाही केला. जेव्हा गाडी घ्यायला गेलो तेव्हा तो म्हटला, गाडी देणारा तो एजंट म्हटला, सर ये गाड़ी तो क्या आप 4-5 साल यूज करेंगे, इसके बाद आप गाड़ी बदलने वाले हैं. मैंने बोला, मेरे भाई ये पूरा जो एयरफोर्स से थोड़ा पैसा मिला था पूरा मैं डाल दिया हूँ इसमें. फक्त 10,000 बाजूला ठेवले होते, सगळं त्यामध्ये लावलं होतं. इसके बाद में गाड़ी चेंज करने का कोई सवाल ही नहीं आता. अगदी 4-4.5 वर्ष मी झाले तर दुसरी गाडी बदलली. मला सांगायचं काय, ह्या गाड्यांबद्दल नाही बोलायचं. फक्त प्रभूचं काम प्रभूच्या मनाने, प्रभू म्हणतो त्याप्रमाणे करत पुढे जा. जर ते काम प्रभूपासून असेल, प्रभू तुमची प्रत्येक गरज पुरवल्याशिवाय राहणार नाही. आपली लायकी नाही, पात्रता नाही, योग्यता नाही, या सगळ्या गोष्टी कसं विसरू शकू. हे प्रभू तुझे एवढे उपकार आहेत. म्हणून पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे लोक म्हणतात की ही प्रभूची सेवा कशी करावी, त्यामध्ये स्वार्थ नसावा, हेवा नसावा, मतलब नसावा, काय मिळेल, किती मिळकत मिळेल ते पाहून काम करणार नसावं. आम्ही जे काही केलं ते निस्वार्थ सेवा केली. माहितीये माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रात म्हटलं आहे, कधीही कोणाचे ऋणी राहू नका, शिवाय प्रीतीशिवाय कधीही कोणाचे ऋणी राहू नका. आज कोणाचं ऋण आहे का? कोणाला मी हात पासरलाय का? कोणाला मी चिठ्ठी लिहिली का? कोणाला मी फोन करून म्हणतो का, हे ये चाहिए भाई, इधर जाना है, वो करना है. आप वो बंदी कर दो. ये चिट्ठी लिखना, ये फोन करना, ये इसको उसको मांगना बंदी कर दो. आप उसको देखकर कहना, प्रभु यदि तेरे ओर से ये सेवा है तो तू आगे ले चल. अब मैं जानता हूं यहाँ बहुत मान्यवर प्रभु के दास लोग बैठे हैं जिन्होंने अपने जीवन में इतना त्याग सहन किया है और प्रभु ने उनकी हर जरूरतों को पूरा किया है. हमारा प्रभु महान है, वो हमारी सब जरूरतों को पूरा करने के लिए सामर्थ्य प्रभु है. आमीन. लेकिन ये निस्वार्थ सेवा प्रभु के लिए करने के लिए प्रभु आपकी और मेरी सच में सहायता करे. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे
1 तो देवावर अवलंबून असतो, 2 तो पवित्र व शुद्ध जीवन जगण्याचा निश्चय करतो, 3 तो जे काही करतो ते अगदी मनापासून करतो, 4 तो दैवी कामात अगदी दक्ष राहून जे करतो ते विश्वासूपणे करतो, 5 हे सगळी सेवा तो निस्वार्थपणे करतो, विदाउट एनी सेल्फिश गेन. 6वी गोष्ट सांगतो. नेहम्या त्याचा 8वा अध्याय 10वे वचन. नेहम्या chapter 8 and verse 10. This is the other secret for successful service, and this is beautiful, and we have often quoted this verse. The joy of the Lord is my strength. जे प्रभूची सेवा करतात, घराचा आवेश जेव्हा त्यांच्या मनात असतो ते सर्व काही हर्ष व आनंदाने करतात. 6वा मुद्दा, ज्यांच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे ते सर्व काही हर्ष व आनंदाने करीतात. They do it with the joyfulness and gladness. 8वा अध्याय 17वे वचन बघा. Very great gladness. 12:27. They celebrated. There is gladness and there is singing. Chapter 12 verse 40 and 43. Thanksgiving choirs sang loudly, rejoiced, great joy, rejoiced. You keep reading these verses and they are beautiful. सोहोकडे आनंदच आनंद झाला. यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या वेळी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा. म्हणून त्यांना यरुशलेमेत पोहोचवण्यासाठी त्यांच्या स्थानातून शोधून काढले. 43वे वचन, 12वा अध्याय 43वे वचन. यरुशलेमेचा आनंद ध्वनी दूर जाऊन पोहोचला. का बरं? कारण त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदी आनंद करावा असे देवाने केले होते. बायका मुलांनीही आनंद केला. यरुशलेमेचा आनंद ध्वनी दूर जाऊन पोहोचला. कुठे आज आनंद? हा आनंद आज कुठे आहे? हा आनंद नाही राहिला. त्या आनंदाच्या ठिकाणी काय आले? कुरकुर, गाराणे, कुरकुर, गाराणे. माझ्या मुखातून, माझ्या कुटुंबातून काय बाहेर निघते? हर्ष आणि आनंद, ही कुरकुर आणि गाराणे. आता मी वेळ नाही घेत लूक 10 कडे जाण्यास. आणि तिला प्रभूने म्हटलं, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी दगदग करतेस, परंतु एका गोष्टीची गरज आहे, आवश्यकता. त्या ठिकाणी प्रभू तिला दोष लावत होता असं नव्हे. खरंच तिच्यावर कामाचा बोज होता. खरंच कामाचा बोज तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे. परंतु लूक 10 मधील मार्था, थोडा काळ गेला, योहान 12 मधील मार्था हिच्याबरोबर तुलना करून पहा. इथे पण ती सेवा करते, तिथे पण ती सेवा करते. परंतु तिथे करत असताना आता जो बदल आला आहे, गाराणे नाही, कुरकुर नाही, प्रभूने दिलेली सेवा मी करेन. जेवढं प्रभू आपल्याकडनं करून घेऊ इच्छितो तेवढं प्रभू आपल्याला सामर्थ्य आणि बळ पण पुरवतो. माझ्या प्रियानं थोडंसं करूया, पण बिना कुरकुर करूया, बिना गाराणे करूया, बिना याच्याबरोबर त्याच्याबरोबर तुलना करूया, बिना कोणत्याही बाबतीमध्ये स्पर्धा न करता करूया, कोणत्याही बाबतीमध्ये तडजोड न करता करूया. काल सांगितल्याप्रमाणे लेट नॉट देअर बी स्पिरिट ऑफ कॉम्प्रोमाइज, स्पिरिट ऑफ कॉम्पिटिशन अँड स्पिरिट ऑफ comparison come in the lives of men of God in the ministry for God. देवाच्या या सेवेमध्ये आपल्या जीवनात कधीही हा तुलनेचा आत्मा, हा स्पर्धेचा आत्मा, हा तडजोडीचा आत्मा कधी येऊ देऊ नये. Let it not enter in your life and mine. Let us do little for the Lord, but with the joy of the Lord. You just try to see that, and it will really become our strength. आता काही जणांच्या जवळ गेलो ना, थोडा वेळ आपण वेळ घालवू ना,
हे सगळं काय म्हणतात ना, हे संसर्गजन्य असतं, कंटेजियस त्याला आपण म्हणतो. You go to some people and spend little time with them, you will carry the same spirit from them. You go to some other people and you will really come joyfully from them and you will be happy and you will feel like spending more time with them. त्यांच्या बरोबर आपल्याला अधिक वेळ घालवावा असं वाटतं. काही जण नेहमी, काही जण किती फरक पडतो. माझ्या प्रियांनो, प्रश्न एकच आहे, तुमच्या माझ्या सहवासामुळे, तुमच्या माझ्या संगतीमुळे, तुमच्या माझ्या संभाषणामुळे, तुमच्या माझ्या कुटुंबामुळे आज आपल्याला सोपून दिलेल्या जबाबदारीतील मंडळीतील प्रियजनांना आनंदी आनंद मिळत आहे का? मुलाबाळांना मध्ये आनंद दिला जात आहे का? मी आनंदाचा वाहक आहे का? हा आनंद आपल्या ख्रिस्ती जीवनातील सेवेमध्ये आमच्या मंडळीचं बळ सामर्थ्य होत आहे का? हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. हे कधी होऊ शकेल? जेव्हा आपल्या ठाई देवाच्या घराचा आवेश असेल तेव्हा. खऱ्या प्रकारे, अशा प्रकारे आपण पुढे जाऊया. 7वं मुद्दा, 6वा अध्याय 11वे वचन, चॅप्टर 6 वर्स 11. ज्यांच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे ते निर्भय व धैर्यवान असतात. ज्यांच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे ते निर्भय व धैर्यवान असतात. Man in whom the zeal for the house of God is, they are fearless and bold. Chapter 6 verse 11. मी म्हणालो, माझ्यासारख्या माणसाने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही माझा जीव वाचवण्याकरिता. त्याचा अर्थ फार छान आहे. अनेक शास्त्र वचन त्याबद्दल आहे. आपला जीव वाचवण्याकरिता कोणत्या गोष्टीत घाबरून न जाता प्रभूवर आपल्या सगळ्या गोष्टी सोपून देऊन पुढे जाताना माझ्या प्रियांनो, हे निर्भयता आणि धैर्य, द फिअरलेसनेस अँड बोल्डनेस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ देम हू आर रायचियस, लिव्हिंग रायचियस बिफोर गॉड. बिकॉज द बायबल सेज द रायचियस आर बोल्ड ॲज लायन. ते सिंहाप्रमाणे निर्भय असतात. प्रभू तुमची माझी खरोखर सहाय्य करो. 4था अध्याय आणि 14वे वचन, चॅप्टर 4 वर्स 14. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्त्रे व बरकड लोक यांना म्हणालो, त्यांची भीती धरू नका. थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्या पुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे यांच्यासाठी युद्ध करा. घाबरू नका. सगळे घाबरले होते, सगळे थरथर कापत होते, सगळे तरबेज होते. सगळ्यांना शस्त्र कसं वापरायचं माहित होतं, परंतु एकाच्या समोर सगळे थरथर कापत होते. ज्याला शस्त्र माहित नाही, तो शस्त्र वाहक नव्हता, त्याने ते घालण्याचा जबरदस्ती केली म्हणून प्रयत्न केला, पण ते त्याला झेपत नव्हतं. त्याने साधारणचं गोफन घेतलं, साधारणचे दगड घेतले आणि जाऊन त्याला आव्हान केलं. आणि ते आव्हान तुम्ही लक्षपूर्वक वाचलं का? तो त्यांच्या दैवतांच्या नावाने शापोच्चारण करत होता, परंतु हा आपल्या भयावह देवाचं, पवित्र देवाचं नाव घेऊन साधारणचं गोफन आणि साधारणचे दगड घेऊन तिथे उभं राहिलं. सगळे हसायला लागले. परंतु जेव्हा याने आपलं गोफन फिरवला आणि प्रभूने जो त्याला विजय दिला, त्याच्याच तलवारीने त्याचं शिर त्याने वेगळं केलं. माझ्या प्रियांनो, सांगण्याचं तात्पर्य त्यातून एवढंच आहे, आमच्या समोर, प्रत्येकासमोर हा गल्ल्यात, हा मोठा राक्षस, हा भयावह करणारा व्यक्ती असो की परिस्थिती असो, हे नेहमी येते, हे नेहमी येते. आता मी बोलत असताना तुमच्या समोर कोणीतरी गल्ल्यात व्यक्ती उभा राहत असेल. काय ब्रदर, त्या भावाबरोबर जगणं तर फार कठीण. काय बोलतो, काय वागतो, काय करतो. कदाचित एखादी परिस्थिती डोळ्यासमोर येत असेल, परंतु एक लक्षात ठेवा, परिस्थिती आणि व्यक्ती इथे पण खूप भयंकर होते. इथे पण व्यक्ती होते. एक एक नाव वाचून पहा. सनबलत, तोबिया, काय काय वाक्य, काय काय बोलणं, काय काय वागणं, काय काय अडखळणं.
परंतु भयावह देवाचं भय ज्यांच्या अंतःकरणात आहे, या माणसांचं भय जास्तीत जास्त काय करेल आपल्याला हे बोलतोय, पण मनात विचार पण करतोय, आपला प्राण जाईल. परंतु प्रभू आपल्याला सोडणार नाही. प्रभू आपलं रक्षण करेल आणि तो प्रभू या सर्व परिस्थितीतून निभावून येईल. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत असताना 6 अध्याय 12, 13, 14 खरं वाचायला पाहिजे. वाचू का? तिथे असं म्हटलं आहे, चॅप्टर 6 वर्स 12, विचार करता मला असे दिसून आले की देवाने त्याला पाठवले नाही खोटा संदेष्टा, तर ही भविष्यवाणी त्याने माझ्या विरुद्ध सांगितली. तोबिया व सनबलत यांनी त्याला मोल देऊन ठेवले होते. हे लाच दिलेले, हे बोलण्याकरिता शब्द त्यांच्या मुखात घातलेले, येऊ द्या त्यांना, उभे राहतील, बोलतील, करतील. प्रभूच्या विरुद्ध केलं, प्रभूच्या दासांच्या विरुद्ध ते करतील. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते. हे माझ्या देवा, तोबिया, सनबलत, नोवद्या संदेशवी आणि वरकड संदेशवी मला घाबरू पाहत आहेत. त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव. आजही सनबलत आहे, तोबिया आहे, ती संदेशवी आहे. हे सगळे विरोध तसेच आहेत, बदललेलं नाही. परंतु तो पण बदललेला नाही आणि त्याचं काम करण्याची पद्धत पण बदलली नाही. जर त्याने ह्याला सांभाळलं तर तो तुम्हाला मला सांभाळणार नाही का? यांच्याशी पण बोलताना तो कसा बोलला, कसा वागला, फार सुंदर आहे. प्रभू तुमचं माझं सहाय्य करो. 8वी गोष्ट, 8th chapter 13 and verse 2. Man who hath zeal for the house of God will consider everything in positiveness, in positive attitude. ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो सर्व काही सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असतो. सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन. नेहम्या 13 आणि 2. कारण ते अन्नपाणी घेऊन इस्रायल लोकांना सामोरे आले नाही, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलावले, तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. प्रत्येक वेळी प्रथम उलटा नकारात्मक विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात सैतान टाकत असतो. हा आपला देह स्वभाव आहे. तुम्ही असो की मी असो, कोणती परिस्थिती समोर आली, पहिला कोणता विचार येतो? उलटा येतो की नाही? पक्का येतो. तुम्ही हो म्हणा की नका म्हणा, पक्का येतो. पक्का पहिला आपण उलटा विचार करतो. पहिला आपण त्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनात आपोआप येतो. अरे ये ऐसे बोला, ये क्यों बोला, ये ऐसे देखा, ये ऐसे क्यों देखा, इसने इसको दिया, अरे मेरे को नहीं दिया, ये ऐसा क्यों किया, ऐसा क्यों बोला, इधर क्यों गया, उधर क्यों किया. ये सब जो नेगेटिवनेस है ये हमारा फ्लैश में है, हमारे शरीर में है, हमारे अपने आप में है. ये आप में है, मुझ में है. ये देखने के बाद ही पता चलता. थोड़ा सा बात करेंगे, थोड़ा हाथ भी ठीक से नहीं मिला है तो भी गड़बड़ है. एक गोष्ट मला प्रामाणिकपणे शिकायला मिळाली ती अशी, माझ्या मनातील प्रिजुडिसेस, पूर्वकल्पना, पूर्वविचार अनेक वेळा 99% खोटे असतात. तो भाऊ तिकडे गेला म्हणजे ते असं बोलले असतील, ते केलं असतील, ते असं झालं असेल, ते माझ्या विरुद्ध झालं असेल, हे असेल की हे जे शब्द आहेत ना, हे खरं त्याप्रमाणे काहीच नसतं. याचं मला इतकं धक्का बसलेला आहे अनेक वेळी, खरं सांगतो. हे तसं नसतंच. म्हणजे मी जे पूर्वकल्पना करून त्याबद्दल विचार करून मी निराश होऊन जातो. आता काय करू, कसं बोलू, जाऊ की नको, काय करेल, त्यांच्या मनात असं चाललंय, ते तर तिकडे भेटत आहे, हे असं होईल, तसं होईल, हे होईल, असेल, केले, जे आहे ते भेटल्यानंतर, बोलल्यानंतर, केल्यानंतर सगळं क्लिअर होऊन जातं आणि ते तसं काहीच नसतं. अनेक वेळा मी सांगतो काय, 99% मी खोटं ठरलोय. माझ्या पूर्वकल्पना, माझ्या प्रिजुडिसेस, माझ्या आयडियाज, माझे त्याबद्दलचे विचार, प्रियांनो, बंद करूया. तो काही का असेना, ते काही का असेना, ते काही का बोलेना, ते कुठे का जाईना, कोण नियंत्रण करणारे? प्रभू आहे. मला
कशाला चिंता पाहिजे? हे काम कोणाचं आहे? प्रभूचं आहे. करून घेणारा कोण आहे? प्रभू आहे. कोणासाठी आहे? त्याच्यासाठी आहे. आपल्याला छोटासा भाग प्रभूने सहकर्मी करून म्हणून दिलाय. त्यामध्ये जर आपण प्रामाणिकपणे करत पुढे गेलो, किती मोठा आनंद आणि आशीर्वाद आहे. यापुढे याच्याबद्दल त्याच्याबद्दल उगीच विचार करून, पूर्वकल्पना मनात ठेवून, आढी बाळगून त्या कामामध्ये खंड पडू नये याकडे लक्ष देण्यास प्रभू आपलं सहाय्य करो. आज मंडळीमध्ये कोणत्या गोष्टीत खंड आलेला असेल, भावाभावात, कुटुंबात जाऊन त्या सगळ्या गोष्टी अगोदर दुरुस्त करूया. जाऊन भेटून बोलूया, भाऊ मला क्षमा कर, ताई मला क्षमा कर, आम्ही चुकलो, हे माझ्या मनात असं होतं पण तुमच्या मनात नव्हतं, परंतु या सगळ्या गोष्टी घडून गेल्या, वर्ष गेले, वर्षानुवर्ष गेले, आता बस झालं, हे मी फोडून टाकतो, काढून टाकतो, तोडून टाकतो, गळ्यात गळा मारतो आणि चला आपण संगती पुढे जाऊया. किती त्या ठिकाणी सकारात्मकरित्या गोष्टी केल्याचा आनंद आपल्या जीवनात आपल्याला मिळेल. तेच त्याने लिहिलं आहे. दुसरा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये म्हटलं आहे. दुसरा अध्याय 19 आणि 20. हे ऐकून होरोनी, सनबलट आणि अम्मोनी तोबिया नावाचा दास आणि गेशेम अरबी यांनी आमची निर्भत्सना केली. आम्हाला तुच्छ लेखून ते म्हणाले, तुम्ही हे काय म्हणले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय? मी त्यांना उत्तर दिले की स्वर्गीचा देव आम्हाला यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कंबल कसून हे बांधणार, पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा स्मारक राहणार नाही. प्रभू हे समजण्यास आपलं सहाय्य करो. 9 आणि 10 पटकन सांगतो. 9 आपण 6 अध्याय 3 वचनामध्ये वाचतो की ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो आपले ध्येय विसरत नाही. तो आपले ध्येय विसरत नाही. Man in whom the zeal for the house of God is, he is firm, he does not ignore the goal, the purpose of God for him. Nehemiah chapter 6 and verse 3. Nehemiah 6 आणि 3 मध्ये म्हटलं आहे, हे पाहून मी जासूद पाठवून त्यांना कळले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे, मला यायला सवड नाही. मी काम सोडून तुमच्याकडे का यावे? काम बंद पडावे. त्यांनी 5 वेळा हे काम बंद करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वाचून पहा. 6 अध्याय 1 ते 5 वचनं वाचली तर 5 वेळा त्यांनी हा प्रयत्न केला. 4थं वचन बघा, त्यांनी 4 वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठवला आणि मीही त्यांना असेच उत्तर दिले. 5व्या वेळी सनबलटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन त्याला माझ्याकडे पाठवले. येईल 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 येईल, वारंवार येईल, परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये फर्म आपल्या निर्णयामध्ये असण्याकरिता प्रभू खरोखर आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करो. खूप विचार माझ्या मनातून जात आहेत, परंतु माझ्या बाजूला पण घड्याळ आहे, तुमच्या हातात पण आहे आणि वेळेत आपण हे पण थांबूया. 10वं आणि शेवटचं मुद्दा, देवाची सेवा, यशस्वी सेवा. देवाच्या घराचा आवेश असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 8वा अध्याय आणि 6वं वचन, chapter 8 and verse 6. Only 2 words repeated twice. 1 word repeated twice. Amen. Amen. काय त्यातून शिकायला मिळतं? ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे तो वचनाप्रमाणे करून देवाची उपासना करत असतो किंवा दंडवत घालत असतो. There is worshiping and scriptural, I don't know whether that's the right word, scripturalness. Doing everything according to the scripture. मग एज्राने 8वा अध्याय 6 वचन, देवादिदेव परमेश्वर याचा धन्यवाद केला व सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लवून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. सांगण्याकरिता खूप आहे, मी या ठिकाणी थांबतो. ऐका, शेवटचे शब्द बोलत असताना माझ्या प्रियांनो, देवाने जे काम सोपून दिलं आहे ते कठीण आहे आणि कठीण कामाशिवाय आव्हान नाही. कठीण आहे, त्यामध्ये आव्हान आहे, परंतु आव्हानाबरोबर या आत्मिकतेमध्ये आपण जर पुढे गेलो तर आपण देवाच्या दासासारखे म्हणू शकू, आमच्या अंगची पात्रता ही, वाचलं ते वचन, आमच्या अंगची पात्रता ही देवापासून आहे. आम्ही जे काही आहोत या पात्रतेस, योग्यतेस देवाने जसं घडवलं त्याप्रमाणे आहे. माझ्या प्रिय बंधुजन हो, जर हे
नेहम्याच्या पुस्तकातील हे 10 शब्दप्रयोग आपण काढून या 10 गोष्टी आपल्या जीवनात लागू केल्या तर परमेश्वराच्या घराचा आवेश असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील हे नियम जर आपण पाळले, ह्याप्रमाणे जर आपण जगलो तर निश्चित देवाची सेवा जशी घडावी तशी घडेल. एक वाक्य वाचून थांबतो. आपल्या सर्वांचं परिचय. कोरिन्थियास पहिले पत्र त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं शेवटचं 58वं वचन. 1 Corinthians 15:58. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभू या वचनाप्रमाणे करण्यास आणि जगण्यास तुमचं आणि माझं सहाय्य. मी म्हटलं 4 क्लासेस झाले आहेत 3 आणि 3 मध्ये जे आपण पाहिलं ते असं. लीडर, द मॅन ऑफ गॉड, in whom the mind of Christ is, in whom the Spirit of God is, in whom the zeal for the house of God is. पुढारी जो देवाचा माणूस, ज्याच्या ठाई ख्रिस्ताचं मन आहे. 2, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे. 3, ज्याच्या ठाई देवाच्या घराचा आवेश आहे. चौथी गोष्ट कोणती ब्रदर? खरं तर मी सांगायला हवे नाही का? आणि ते सांगितल्याशिवाय 4थं सत्र घेणार होतो. त्या 4थ्या सत्राकरिता आपल्याकडे या सभांमध्ये वेळ नसला तरी माझ्या शब्दाला प्रामाणिक राहून तो विषय पण मी फक्त 1 वाक्यात सांगून मग आपण या ठिकाणी प्रार्थना करून विभक्तो. 4था जो संदेश होता तो हा असणार होता. कोणता बरं? 2 राजे 4था अध्याय आणि 9वे वचन. 2 Kings chapter 4 and verse 9. Man in whom the testimony for God is. ज्याच्या ठाई देवाकरिता साक्ष आहे असा. 2 राजे 4था अध्याय आणि 9वे वचन. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. आता अंडरलाईन करा, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले. मॅन विथ अ टेस्टिमनी फॉर गॉड. असा पुरुष की ज्याच्या ठाई देवाकरिता साक्ष आहे. हा कोणीतरी पवित्र, देवाचा पवित्र माणूस आहे. आणि त्या स्त्रीने या देवाच्या माणसाकरिता फार सुंदर होता तो संदेश. तिच्या घराच्या वरती धाब्यावर छोटी खोली गेली. तिकडे बडी अटारी मोठी खोली माडीवरची आपण वाचतो. इकडे छोटी खोली धाब्यावर आपण वाचतो. ती सुसज्जित होती. हिला पण ह्या स्त्रीने देवाच्या दासाला उतरण्याकरिता सुसज्ज करण्याचं 4 गोष्टी दिल्या. कोणत्या 4 गोष्टी तिने ठेवायला सांगितल्या? 1 खाट, 1 मेज, 1 खुर्ची आणि 1 सवय. या 4 गोष्टी तुमच्या माझ्या जीवनातील साक्षीकरिता पूरक असणं या स्त्रीला योग्य वाटलं. त्या स्त्रीच्या बाबतीत सांगणार होतो, फार सुंदर आहे, तुम्ही अभ्यास करून पहा. आणि त्या स्त्रीने देवाच्या माणसाच्या चांगल्या साक्षीकरिता या 4 गोष्टी जीवनात असणं फार महत्वाचं आहे. त्याचं सिम्बॉलिक, त्याचा अर्थ काय ते जर आपण शिकलो आणि आपल्या जीवनात ही साक्ष आपण बाळगली. मी सांगू का शेवटचा शब्द? खूप वेळा बोललो शेवटचा, आता खरंच शेवटचा. कारण तुम्ही पण माझ्यासारखं करतात मला माहिती आहे. आज ह्या शेवटच्या काळातील शेवटच्या दिवसात जगत असताना सर्वात मोठी आपली तारेवरची कसरत जर कोणती असेल तर आपली साक्ष सांभाळणं. The greatest endeavor of a child of God, the elders in the assembly or the servant of God in the time that we are living is ultimately to maintain the testimony of honor.
आपल्या साक्षीला सांभाळणं. पैसे गेले ते म्हणे कमवता येतात, तब्येत खराब झाली ती सुधारते, परंतु साक्ष गेली, भावा साक्ष गेली, भावा साक्ष गेली, सगळं गेलं. सगळ्या गोष्टींवर पाणी पडलं जातं. ही साक्ष कशी असावी त्याचा अभ्यास करण्याकरिता जरूर त्या शास्त्र भागातून या गोष्टीवर मनन करा. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे प्रार्थना करून बंद करण्याच्या अगोदर मी बंधुजनांना विनंती करतो, आपल्या सर्वांकरिता या 4 सत्राच्या नोट्स तयार करून आणलेल्या आहेत. या सर्व नोट्स आपल्याला देत आहे, याचा जरूर आपण अधिक अभ्यास करावा आणि याचा झेरॉक्स घेऊन आपल्या मंडळीतील अनेक इतरांना द्यावा. कारण आपल्याला वाटलं होतं की अरे हे जर सगळे संदेश त्या भावाने ऐकले असते तर किती बरं झालं असतं. वाटलं तुम्हाला? मला वाटलं. परंतु खरं पाहता त्याला उलट जर बघितलं तर प्रभूची इच्छा होती हे सगळे संदेश त्याने ऐकण्याच्या ऐवजी कोणी ऐकण्याची गरज आहे? मी ऐकण्याची गरज आहे. म्हणून त्याला तिथे ठेवलं, मला इथे आणलं आणि हे करत असताना हे संदेश याची झेरॉक्स करून तुम्ही त्यांना द्या आणि आपण सगळेजण याचा अभ्यास करूया आणि प्रभूला शोभेल असं गौरवी जीवन जगण्यास प्रभू तुमचं आणि माझं पण सहाय्य करू. प्रभू या सर्व वचनांवर आपला विपुल आशीर्वाद द्या. गॉड ब्लेस यू ऑल. कोणत्याही वेळी कोणत्याही मदतीसाठी आपण सगळे एकमेकांसाठी उभे राहूया आणि पुन्हा एक वार बंद करण्या अगोदर एमएडीमधील सर्व प्रिय कमिटीचे मी मनापासून प्रभूमध्ये आभार मानतो. या संगतीमध्ये सहभागितेमध्ये आपण मला बोलवलं, संधी दिली आणि एकमेकांच्या या प्रोत्साहनाने प्रभूच्या गौरवासाठी जगण्यास प्रभूने आपल्या सर्वांना हरभर केलं आहे. देवाचे दास आपले प्रिय बंधू थॉमस जॉन यांचे पण मी प्रभूमध्ये आभार मानतो. देवाचे दास बंधू गॉडली अब्राहम यांचे पण आभार मानतो की यांच्या प्रिय दासांच्या बरोबर वचन सेवा करण्याची संधी प्रभूने दिली. प्रभू आपणा सर्वांस विपुल आशीर्वाद देवो आणि अधिक प्रभूसाठी जगण्यास आपल्याला कृपा करू. आमेन.